अव्यांश हाय कर. हाय. अव्यांश तू हाय कर. अयांश हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे माझा बर्थडे आणि बर्थडेसाठी आम्ही निघालो होतो एका डेस्टिनेशनवर. दापोली म्हणून एक प्लेस आहे, तिथे आम्ही आमचं हॉटेल जे आहे ते बुक केलं होतं. दर्या सी व्ह्यू रिसॉर्ट म्हणून हॉटेल होतं आणि आम्ही तिथे माझी बर्थडे पार्टी करायचा प्लॅन होता आमचा. तर मुलांनाही सुट्ट्या होत्या गणपतीच्या, तर आम्ही निघालो आणि ह्यावेळेस आम्ही गावी नाही गेलो. तर आम्ही इथे प्लॅन केला दापोलीला आणि हा जो व्हिडिओ असणार आहे हा पूर्ण माझ्या बर्थडे सिरीजचा असणार आहे. तर आम्ही 2 दिवस इथे आमचा स्टे होता. आम्ही तिथे काय काय केलं काय नाही हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळचे वाजले होते 5:45 आणि आम्ही आमच्या जर्नीची सुरुवात केली हनुमान चालीसाचं गाणं लावून. अव्यांशला पण खूप आवडतं, त्यालाही तोही गुणगुणत होता गाडीमध्ये. आणि निघालो आम्ही आमच्या जर्नीला. ॲक्च्युली गणपतीच्या सुट्ट्या पण होत्या, तर म्हणून आम्हाला प्लॅन करायचाच होता. ह्यावर्षी आम्ही गावी नाही आम्हाला जाता आलं, कारण माझ्या मिस्टरांच्या सुट्ट्या त्या दिवशी मॅच होत नव्हत्या. तर माझ्या बर्थडेच्या दिवशी सॅटर्डेज होता, तर सॅटर्डेला मोस्टली सुट्टी असतेच सगळ्यांना. तर आम्ही त्या विकेंड्सच्या हिशोबाने आम्ही आमचा प्लॅन केला. आणि नंतर मग काय आम्ही नाश्त्याला थांबलो. तर नाश्ता हा अननोविंगली इमॅजिका हॉटेलच्या समोर जे जोशी वडेवाले आहेत तिकडेच आम्ही गाडी थांबवली आमची. आणि समोर बघते तर काय इमॅजिका, म्हणजे मला पण आश्चर्य वाटलं की इकडे आमची गाडी थांबली म्हणून. इथेही आम्ही खूप आधी आलेलो होतो, तर तेच मी बघून एकदम हे झाले की अरे आमची गाडी इथे थांबली. आणि नाश्त्याला आम्ही ते मिसळपाव मॅगी असं मागवलं होतं. सकाळ मला हेवी मिसळपाव वगैरे खूप हेवी होतं, पण काय ऑप्शन पण नव्हता आणि बस ते खावं लागलं आम्हाला. मुलांनी काही फारसं खाल्लं नाही कारण त्यांना जात नव्हतं, म्हणून त्यांनी मॅगी खाल्ली. आणि नंतर मग आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. प्रवास आमचा चांगलाच चाललेला, कारण काय एवढं असं रोड्स वगैरे सगळे चांगलेच होते. नंतर मला खूप कंटाळा आला, मला झोप यायला लागलेली, तर मी मागे गेली. अयांशला मी पुढे पाठवलं आणि नंतर मग मस्त अशी 2-2.5 तासाची झोप काढली मी थोडीशी. आणि मुलं म्हणजे अव्यांश मागेच होता. नंतर त्याला सनरूफमध्ये उभा राहायचं होतं, त्याला खूप मजा येत होती. तर रोड असे मोकळेच होते, तर तिथे आम्ही आम्ही ज्या रिसॉर्टला राहू दिलं त्या रिसॉर्टचं नाव आहे झोप काढून दर्या सी व्ह्यू रिसॉर्ट. हा दर्या सी व्ह्यू रिसॉर्ट हा दापोलीमध्ये येतो. दापोली हा एक तालुका आहे जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो. दापोलीला मिनी महाबळेश्वर असेही म्हटलं जातं, कारण इथलं जे वातावरण आहे ते खूप थंड आहे. दापोलीची प्रेक्षणीय स्थळे म्हणजे समुद्रकिनारे हे मुरुड, हरणे, आंजर्ले, कर्दे आणि लाडघर म्हणून ह्या की समुद्रकिनाऱ्यांना ओळखलं जातं. हे जे तुम्हाला समुद्रकिनार मी दाखवत आहे ह्याला लाडघर आणि कर्दे म्हणून असं बोललं जातं. इथे अनेक पर्यटक समुद्रकिनारे, डॉल्फिन सफारी आणि कोकण संस्कृती अनुभवण्यासाठी भेट देतात. दापोली हे डोंगर आणि समुद्रकिनारा यांचा संगम असलेलं ठिकाण आहे. दर्या सी व्ह्यू रिसॉर्ट हा दापोली शहरापासून लाडघर गावाजवळ अप्रॉक्स 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पर्वतावर स्थित असल्यामुळे लाडघर बीच आणि अरबी समुद्राचा अप्रतिम पॅनोरामिक नजारा तुम्हाला इथे बघायला भेटेल. जर तुम्ही मुंबईपासून येत असाल तर तुम्हाला 210 किलोमीटर्स लागतील आणि पुण्यातून येत असाल तर 130 किलोमीटर्सचं अंतर आहे. दापोलीचं क्लायमेटच्या बद्दल बोललं गेलं तर दापोली हे थंड ठिकाण आहे. इथे नारळ, आंबा, सुपारी व काजू यांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. इथले टुरिस्ट प्लेसेस म्हणजे हरणे बंदर व सुर्वे किल्ला, पान्हाळे काजी गुंफा, कोकणातील मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळे इथे आहेत. या रिसॉर्टवर आमचा 2 दिवसाचा स्टे होता आणि तोही खूप कमी वाटत होता मला, कारण मला असं वाटत होतं की म्हणजे मी अजून राहिली असती तरीही मी बोर नसती झाली. इथलं वातावरण इतकं सुंदर होतं, खूप छान आणि प्रसन्न, भीती तर काहीच नव्हती. आणि इथे आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो. आम्ही आमची गाडी पार्क केली आणि इथले स्टाफ पण खूप चांगले आहेत. त्यांनी फटाफट आमचे बॅग्स पण घेतले आणि आमच्या रूममध्ये ठेवले.
त्यांची सर्विस जी आहे म्हणायला गेलं तर खूप चांगली. तर असा काय हा व्ह्यू आहे. आम्ही शिरताच, आम्ही रिसॉर्टला येताच हा व्ह्यू तुम्हाला दिसतोय. हा वरती हा रिसेप्शन एरिया आहे. स्विमिंग पूल पण खूप स्वच्छ होता आणि हा जो नजारा आहे, ओ माय गॉड, खूपच सुंदर, खूप प्रसन्न, खूप छान. हा आमचा रूम होता. रूम कॅटेगरीजच्या बद्दल बोलायला गेलं तर इथे सी व्ह्यू कॉटेजेस, गार्डन व्ह्यू कॉटेजेस आणि प्रीमियम सी विला रूम्स अवेलेबल आहेत. आमचा जो रूम होता हा प्रीमियम सी विला रूममध्ये येतो. इथे तुम्हाला डायरेक्ट समुद्र, सी हा बघायला भेटतो. आमच्या रूममधून हा डायरेक्ट व्ह्यू तुम्हाला दिसेल. इथे जंगलचा व्ह्यू आहे. हे पण खूप मस्त असा व्ह्यू होता. आणि वॉर्डरोब आहे, टी व्ही आहे, फ्रीज आहे. वॉशरूमसुद्धा खूप क्लीन होते, स्वच्छ होते. पाणी गरम करण्यासाठी जो केटल दिला जातो तो पण अवेलेबल आहे इकडे. शिवाय कॉफी, रूममध्ये तुम्ही कॉफी बनवू शकता, चहा बनवू शकता, सगळ्या गोष्टी आहेत. आणि इथे ह्या रिसॉर्टची स्वतःचं एक रेस्टॉरंट आहे. तर तुम्हाला जे ऑर्डर करायचं आहे तुम्ही ते रूममध्येही मागू शकता किंवा त्यांच्या डायनिंग एरियामध्ये जाऊन तुम्ही खाऊ शकता. तर दुपारी आम्ही रूममध्येच जेवण ऑर्डर केलं आणि आम्ही जेवण जेवलो. जेवणही खूप चांगलं होतं. संध्याकाळ झाली आणि माझा बर्थडे सेलिब्रेशन तर बनतोच. मग आम्ही रूममध्येच केक आणला होता. आम्ही जसं शहरात एंट्री मारली तेव्हा तिथूनच केक घेतला. जवळ, ह्या रिसॉर्टच्या जवळ तुम्हाला काय भेटणार नाही, तर तुम्हाला 1 तासाच्या अंतरावरतीच मला हा केक भेटला होता आम्हाला. तर आम्ही संध्याकाळी केक कापला आणि माझं एक छोटंसं सेलिब्रेशन आम्ही ते केलं. आणि मला खूप भारी वाटलं, कारण माझं हे पहिलं सेलिब्रेशन आहे की म्हणजे मी खूप मजा केली. आणि इथे आम्ही नंतर बसलो आमच्या बाल्कनीमध्ये आणि तुम्ही व्ह्यू डायरेक्ट बघू शकता. सीचा, समुद्राचा आवाज होता. एवढं सुंदर वाटत होतं ना, खूप मस्त. माझ्या मिस्टरांना पण ही प्लेस खूप आवडली. तेही तेच बोलत होते की खूप भारी आहे. नंतर आम्ही दोघांनी बसून इथे गप्पा मारल्या. मुलंही खूप एन्जॉय करत होती. ह्या फक्त रिसॉर्टला मला एक ड्रॉबॅक हा वाटतो की इथे मुलांचा प्ले एरिया पाहिजे होता. आणि आम्ही जे की सजेशन दिलं पण आहे, तर ते बोलले आम्ही त्याच्यावरती वर्क करत आहोत. ह्याच्यासमोरही त्यांचं एक रिसॉर्टचं काम चाललेलं आहे. तर आम्ही इथे मस्त बसलो होतो आणि नंतर आमच्या गप्पा गोष्टी, चर्चा, चाय पे चर्चा हो रही थी हमारी. अँड आम्ही खूप मजा केली. नंतर मी माझ्या नवऱ्याला थँक्स बोलली की थँक्यू माझा बर्थडे इथे सेलिब्रेट करण्यासाठी. नंतर मुलांना खूप घाई झालेली, त्यांना स्विमिंग पूलमध्ये जायचं होतं. तर इथे आयांश काय रेडी होता स्विमिंग पूलमध्ये उडी मारायला. इथल्या रिसॉर्टचं सी व्ह्यू रूम अप्रतिम आहे. स्टाफ जबरदस्त आहे. फूड पण स्वादिष्ट आहे. स्विमिंग पूल पण खूप चांगला आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातनं एक थोडासा ब्रेक पाहिजे असतो आपल्याला. आणि आपल्याला आपलं जर माइंड एकदम शांत ठेवायचं असेल, पीसफुल ठेवायचं असेल, एक चांगला ब्रेक पाहिजे असेल, तर मी ह्या स्पॉटला, ह्या रिसॉर्टला, दर्या सी व्ह्यू रिसॉर्टला मी हायली रिकमेंड करेन. कारण इथलं जे वातावरण आहे ते माणसाला ॲक्च्युली खूप रिलॅक्सिंग फील करतं. एक चांगला ब्रेक मिळतो. शिवाय तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत खूप चांगला टाईम स्पेंड करतात. खूप एन्जॉय केलं आयांशच्या नवऱ्यांनी. आयांशला, माझ्या मोठ्या मुलाला, चांगली स्विमिंग करता येते म्हणून तो इथे स्विमिंग करत होता. आणि बारक्याला माझ्या जरा भीती वाटते. आणि पाणीचं जे डेप्थ होती ते पण खोल होती. ॲक्च्युली लहान मुलांना थोडंसं करायला पाहिजे होतं छोटंसं जरा पॉन्ड टाईप, पण ते नव्हतं. पण त्यांनी पायऱ्यांकडेच मजा केली. त्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमधून बाहेर निघाली माझी पोरं बऱ्याच वेळाने. मग छोट्याचे कपडे वगैरे मी चेंज केले आणि त्यानंतर चहा मागवला, कॉफी मागवली आणि त्याचसोबत ब्रेड टोस्ट, जॅम अँड बटर त्यांनी दिलं होतं. ॲक्च्युली जास्त भूक नव्हती कारण आम्ही खूप उशिरा जेवलो होतो. तर म्हणून आम्ही आमचं जे संध्याकाळचं जे हे होतं स्नॅक टाईम तो आम्ही एन्जॉय केला समोरचा सी व्ह्यू घेऊन. आणि मस्त वाटलं. म्हणजे इथे चहा पिणं आणि समोर हा जो व्ह्यू दिसत होता, ओ माय गॉड, सुंदर व्ह्यू दिसत होता. आणि चहा पिताना पण खूप मजा येत होती. भजी वगैरे मागवली असती तर अजून मजा आली असती, पण तेवढं आमच्या पोटात तेवढी जागा नव्हती. तर मी इथे आपलं ब्लॉगिंग करते टेढंमेढं, जे की मला काही जमत नाही. पण एनिवेज मला मजा आली. आणि मी एवढं पण असं डिटेलिंग दिलेली नाही आहे, पण जेवढं मला डिटेल देता आलं तेवढं मी केलेलं आहे. मी माझ्या चॅनलवरती मी शॉर्ट्स अपलोड करते. तर तुम्ही शॉर्ट्स पण बघितले नसतील तर प्लीज माझ्या चॅनलवरती बघा. फनी कॉमेडी शॉर्ट्स आहेत. आणि ह्याच नंतर मी फोटो पण म्हणजे व्हिडिओ पण शूट केला आणि त्याचं पण व्हिडिओ तुम्हाला माझ्या शॉर्ट रील्सवर बघायला भेटते. तर आम्ही आमचा हा दिवस असाच घालवला. संध्याकाळ आमची झाल्यानंतर आम्ही मी व्हेज मागवलं, माझ्या मिस्टरांनी नॉनव्हेज मागवलं आणि ते पण जेवण चांगलं होतं. मी काजूची भाजी मागवलेली होती, रोटी मागवलेली होती, दाल फ्राय अँड राईस.
माझ्या मिस्टरांनी नॉनव्हेज आयटम्स मागवलेले होते आणि संध्याकाळी पण पोरं इतकी थकली होती पाण्यामध्ये खेळून वगैरे, तर ते पण लगेच झोपले आणि असा माझा दिवस गेला होता. तर आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा पार्ट 1 आहे. इथे 2 दिवसाचा स्टे आहे, तर माझा दुसरा ब्लॉग पण लवकरात लवकर येईल. तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे ह्या